हॅलो कन्या राशी, कसे आहात? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरला असेल तर तेही करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिले 3 महिने, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, हे 3 महिने बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर बापरे, तुमची एनर्जी खूप हाय दिसते, खूप एक्सायटेड आहात व्हिडिओ बघायला. सो पहिला आपण बघणार आहोत जानेवारी महिना. ओके, पेज ऑफ सॉर्ड्स, व्हील ऑफ फॉर्च्यून, केन ऑफ वँड्स. सुरुवातीचे पहिले 1.5 आठवडा तुमचा थोडासा स्ट्रेसमध्ये जाईल, घाबरण्यात जाईल, अतिविचारात जाईल. काही गोष्टी एकदम स्टक आहेत अशा बेसिसवर जातील पहिले 1.5 आठवडा जानेवारी महिन्याचा. त्यानंतर मात्र तुम्हाला नशिबाची साथ भेटेल. काही गोष्टी नीट आता घडत आहेत किंवा आता नीट फ्लोमध्ये होत आहेत याचा अनुभव तुम्हाला पुढच्या 1.5 आठवड्यानंतरचे सगळ्या दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. आणि मंथ एंडिंग थोडंसं चलबिचल जाईल, थोडंसं स्ट्रेसमध्ये जाईल. ज्या गोष्टीच्या घेऊन तुम्ही जे प्लॅन करताय, आता हे बघा, हे जनरल रीडिंग आहे, प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी आहे. कोण हे रीडिंग प्रेग्नन्सीसाठी बघते, कोण एज्युकेशनसाठी बघते, कोण सेविंगसाठी बघते, कोण जॉब नोकरीसाठी बघते, राईट. तुमची जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनच्या आधारावर हा व्हिडिओ बघा. ही रीडिंगची जी मी एनर्जीज सांगते ते तुमच्या त्या सिच्युएशनला धरून तुम्ही बघा, त्याप्रमाणे त्या गोष्टी घडणार आहेत. मग तुम्ही स्टक पहिलेचे 1.5 आठवडा तुमचा हार्ड जाणार आहे. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीची वाट बघताय किंवा कुठल्या गोष्टीला घेऊन घाबरताय, थोडासा अशा गोष्टीमध्ये जाणार आहेत. पण त्याच गोष्टी ज्या 1.5 आठवड्यामध्ये तुम्ही स्टक होतात त्याच गोष्टी तुमचा उघड होतील किंवा त्या फ्लोने चालू होतील आणि मार्ग निघायला लागतील. जरा व्यवस्थित घडायला लागेल सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धती आहे. आणि या मंथ एंडिंगला मात्र थोडंसं तुम्हाला परत जी सुरुवातीची सिच्युएशन होती ती परत मंथ एंडिंगकडे तुमची जाईल आणि परत तुम्ही थोडेसे स्ट्रेसमध्ये याल. तर मी एवढाच सल्ला देईन की तुम्ही अतिविचार करू नका. तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ती गोष्ट फेस करायची, ती गोष्ट घडवायची. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःवरचा कॉन्फिडन्स डाऊन करू नका. जर तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन केला तर तुमच्या हातातून कुठल्याच गोष्टी घडणार नाहीत ज्या पॉझिटिव्ह घडायला हव्यात. समजते कन्या राशी? आता आपण बघणार आहोत फेब. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचे जानेवारी महिन्यामध्ये काय काय कसं घडणार आहे आणि थेट फेबमध्ये काय होणार आहे की तुम्ही एका गोष्टीला घेऊन एकदम ठाम राहणार आहात. एका गोष्टीला जी काही तुमची सिच्युएशन असेल, कोणाला एज्युकेशन बाबतीत, सेविंग बाबतीत, जॉब बदलण्याचा डिसिजन, एनी डिसिजन, जो काही तुम्ही एक ठाम निर्णय घेणार आहात सुरुवातीच्या 2 आठवड्यांमध्ये फेब्रुवारीच्या, आणि त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब करणार आणि तुम्ही तुमचा फ्लो चालू ठेवणार. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर पाऊल उचलणार आणि तुम्ही तुमची गाडी रुळावर नेणार. समजते? आणि या सगळ्यामध्ये ना थोडंसं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स दिसतोय, सेल्फ लव दिसतंय. तुम्ही आता जगाचा विचार नाही करणार, आता तुम्ही स्वतःचा विचार करणार आहात. एकंदर जो काही तुमचा निर्णय असेल, एकंदर जो काही तुम्ही स्वतःचा विचार करूनच पावलं उचलणार आहात. समजते कन्या राशी? तर त्यामुळे आतापर्यंत जसं मी सांगितलं, जानेवारीचे पहिले 1.5 आठवडे तुम्ही लोकांचाच कदाचित विचार कराल, भीती असेल किंवा तुम्ही स्वतःसाठी डिसिजन पॉवर नाही घेणार असं एकंदर दिसते. आणि नंतर तो फ्लो तुमचा छान होणार. परत तुम्ही मंथ एंडिंगला निराश राहाल. पण फेबमध्ये तुम्ही पहिल्या 2 आठवड्यामध्ये एकदम स्ट्रॉंग निर्णय घ्याल, कदाचित समोरच्याला ऐकवाल किंवा तुम्ही त्या निर्णयाला शिक्कामोर्तब करून त्याच्या पाऊल उचललाल. ओके, तर फेब्रुवारी महिना खूप छान राहणार आहे. 2 गोष्टी तुमच्या समोर येतील, कधी म्हणजे 2 पर्याय येणार आहेत फेब्रुवारीमध्ये आणि मंथ एंडिंगला. तर तेव्हा कुठलीही 2 पर्याय, समजा एखाद्याला जॉब करायची की नोकरी करायची, व्यवसाय करायचा की हे करायचं, जे काय एनीवन 2 डिसिजन, किंवा हे कॉलेज की ते कॉलेज, हे फील्ड की ते फील्ड, जे काही आहे की ह्याला हो बोलू की त्याला हो बोलू, ह्याला नको बोलू की त्याला नको, जे काय, तर 2 सिच्युएशन, 2 पर्याय. त्या 2 पर्यायाला घेऊन तुम्ही बरोबर बॅलन्स करणार आहात आणि त्यातला एक ठाम निर्णय तुम्ही
फेबमध्ये घेऊ शकणार आहात. आणि ह्याच्यामध्ये ओव्हरऑल मला फक्त सेल्फ लव, सेल्फ कॉन्फिडन्स आणि ग्रोथ अशी दिसते. आणि इट्स गुड ना, चांगली गोष्ट आहे. कारण का आतापर्यंत तुम्ही लोकांचाच विचार करत आलात, तर आता स्वतःचा विचार करणं बॅड नाही आहे, चुकीचं नाही आहे. आता आपण बघणार आहोत मार्च. ओके ओके ओके. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणारा, स्वतः बाबतीत विचार करणारा, जे काही डिसिजन घेणार, पण नेमकं मार्चमध्ये ना त्याचा अतिविचार करून असं वाटेल की मी काय चुकीचं तर करत नाही आहे, मी चुकीचे निर्णय तर घेत नाही आहे, मी चुकीचा वागत तर नाही आहे, तर असं काही नाही आहे. ओके. फक्त तुमचं ओव्हर स्ट्रेस तुम्हाला महागात पडू शकतो तुम्हाला, आणि घेतलेले निर्णय तुम्ही त्याच्यावर डगमगू शकता. त्यामुळे तो स्ट्रेस तुम्ही अति घेऊ नये असं मी सल्ला देईन. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं डिसिजन घेणार आहात, तो खूप द वर्ल्ड कार्ड आहे. तुम्ही तुम्हाला जे ध्येय, तुमची जी गोल्स आहेत, तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते तुम्ही करू शकणार आहात. ते कसं, तर ठाम निर्णयावरून ना. तर त्याच्यावरच जर तुम्ही अतिविचार केलात मार्च महिन्यामध्ये, पण तरीसुद्धा इथे एक पॉझिटिव्ह कार्ड आहे की तुम्ही इतका विचार करून सुद्धा शेवटी तुम्ही ठरवले, जो फेबमध्ये निर्णय ठरवलेला त्याच्यावरच तुम्ही ठाम राहणार आहात. ओके. पण जर ठाम राहणारच आहात तर मग अतिविचार कशाला, मग अति थॉट कशाला, बरोबर ना. मग ती गिल्ट कशाला, तो गिल्ट तुम्ही मनात आणायचा नाही आहे. जो काही तुमचे निर्णय असतील ते ठाम राहा, त्याच्यावर पावलं उचला, त्याच्यावर तुम्हाला सक्सेस आहे, ग्रोथ आहे. ओके. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, सेल्फ ग्रोथ ठेवा. मार्चमध्ये एवढी डिप्रेशन, डिस्टर्ब राहू नका. तुम्ही शेवटी डिस्टर्ब राहूनसुद्धा तुम्ही जे काय निर्णय, जे काय गोल्स आहेत त्याच्यावरच तुम्ही पावलं उचलणार आहात. म्हणजे एखाद्याला एक उदाहरण देते. एखाद्याला मला काय म्हणायचं ते, आता एखाद्याला एक समथिंग कॉलेज हवं आहे, पण आई वडील सांगतात हे नको करू, तू पुण्यात जा, मुंबईत जाऊ नको. पण कन्या राशीतला मुलगा बोलतोय नाही मला मुंबईच हवं आहे, तर तो ठाम राहणार, त्याचे पावलं उचलणार. पण नेमकं काय होणार, मार्च महिन्यात तो म्हणेल रे आईवडिलांचं ऐकायला पाहिजे होतं का, किंवा मी आईवडिलांना दुखवतोय का, मला मुंबई तर हवी आहे पण आईवडिलांचं दुखवून मी पुणे करू का. तर आणि मग शेवटी काय करणार तो, शेवटी म्हणणार नाही नाही मला करायचं तर मुंबईच आहे. मग स्ट्रेस का, मग टेन्शन का, मग स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा, असं मला म्हणायचं आहे. कळतंय. तर जो काही निर्णय, आणि तो निर्णय चुकीचा नसणार आहे असं मी सांगते, एकदम परफेक्ट ट्रॅकवर राहणार आहात तुम्ही. ओके. तर अशा प्रकारे होतं हे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर हे प्रेडिक्शन तुम्हाला रेझिनेट झालं असेल, पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या ओळखीची कन्या राशी त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. आणि ऑलरेडी मी मेष राशी टू कन्या राशी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तर तुमच्या ओळखीच्यांना ते व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांना ते व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.